मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर रवाना। दिल्लीतील बैठकांना मुंडे उपस्थित राहणार। अजित पवार आणि मुंडेंची मिलीभगत। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर संजय राऊतांचा दावा, तर पद वाचवण्यासाठी दिल्लीत जावं लागतं। मुंडेंच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची टीका। अजित पवारांची मंत्रालयात बीड आणि नाशिक जिल्हा बँकेसंदर्भात बैठक। बीडच्या डीपीडीसी बैठकीआधी पंकजा मुंडे मंत्रालयात अजित पवारांच्या भेटीला। पक्ष आणि अजित पवारांनी आदेश दिल्यास लगेच राजीनामा देईन। माझ्याबाबत काय करायचं अजित पवार ठरवतील। देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडेंची आमदारांसमोर भूमिका। 4 दिवस वाट पाहणार, नंतर कागदपत्र कोर्टासमोर ठेवेन। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांना पोस्टकार्ड टाकण्याचं जनतेला आवाहनही करणार। अंजली दमानी यांचा इशारा। धनंजय मुंडेंना खाली खेचणं हा दमानिया क्षीरसागरांचा अजेंडा। अंजली दमानिया कोणाच्या तरी इशाऱ्यावर नाचतायत, लक्ष्मण हाकेंचा आरोप। मंत्री गणेश नाईक दर 3 महिन्याला ठाण्यात जनता दरबार घेणार। दर 2 महिन्यांनी पालघर जिल्ह्यात, तर नवी मुंबईत प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेणार। गणेश नाईक यांची माहिती। गणेश नाईक एकनाथ शिंदेंना वरिष्ठ। शिंदेंनीही नवी मुंबईत जावं, पण ते रुसून बसल्यात, संजय राऊतांचा निशाणा। तर जेलवारी केलेल्यांनी शिंदेंवर आरोप करण्याची गरज नाही, शंभूराज देसाईंची टीका। प्रयागराजच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री योगींशी संवाद। तात्काळ मदत करण्याचे मोदींचे निर्देश। महाकुंभासाठी 10,000 कोटींचा निधी कुठे गेला? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल करायचा? कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवरून संजय राऊतांचा सवाल।